नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण जीवामृत बनवायला घेतोय. तर हे टोपलीमध्ये आपण 1 किलो गूळ टाकलेला आहे आणि गूळ हा आपण त्याच्यामध्ये आणि पाणी टाकलेलं आहे. साधारण गूळ आधी सगळा त्याच्यामध्ये विरघळवून घेतोय, म्हणजे थोडक्यात गुळाची पेस्ट करून घेतोय, स्लरी. ही जीवामृत बनवण्याची एक प्रक्रिया आहे. अर्थात जीवामृत म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कसं बनवायचं. प्रत्येकाच्या थोड्या थोड्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. नंतर पाण्यात विरघळून जाईल बाकी. आता याच्यामध्ये आपण बेसन घेतोय. 1 किलो बेसन आहे. हे आधी मिक्स करून घ्यायचं. ते यासाठी की जर कधी आपण डायरेक्ट पीठ टाकलं तर मग त्याचे गोळे होतात आणि त्या गाठी काही नंतर मिक्स होत नाही, म्हणून आधी यातच याची एक स्लरी करून घेतोय. या गाठी राहू नये म्हणून हे आधी मिक्स करून घ्यायचं. याच्यात या अशा गाठी राहत आहेत. आता हे झालं, हे मिश्रण तयार झालं. यातच आपण गोमूत्र टाकतोय. गोमूत्र टाक. आधी गूळ टाकलाय, नंतर चण्याचं पीठ म्हणजे बेसन टाकलेलं आहे. आता याच्यातच गोमूत्र टाकतोय. टाक सगळं. साधारण 2 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे आपण. आता हे कुठले जे जे घटक आहेत ते काय काय काम करतं हे आपण सविस्तर सांगणार आहोत. एक लक्षात घ्या, जीवामृत म्हणजे खत नाही. याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत, म्हणजे थोडक्यात शेणात काही जीवाणू आहेत जे शेतीसाठी किंवा पिकांसाठी चांगली आहेत, शेणात आहेत. त्यामुळे आपण आता टाक 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 टाक. आधी गूळ घेतला, नंतर बेसन, नंतर गोमूत्र, ताक टाक. नंतर भांडं धुवून टाकता येईल. आता हे टाकतो याच्यात.
200 लिटरचा ड्रम आहे, यात आपण हे सगळं टाकलेलं आहे. त्याच्यात पाणी टाक. ते ताकाचं भांड थोडंसं हात मारून ते धुवून घे. बस. त्याला हात मार. आता शेण टाक. नाही, डायरेक्ट टाक शेण. साधारण आपण एक टोपली शेण टाकतो याच्यात. आता ही इथं जी उमरा खालची माती तू काढून ठेवली ती टाक त्याच्यात, टोपलीतच घे. आता याच्यामध्ये जे घटक आपण टाकलेले आहेत, एक म्हणजे ताक, शेण आणि ही माती, याच्यामध्ये जीवाणू आहेत. तिघांमध्ये वेगवेगळे जीवाणू आहेत. उमराखालची मातीमध्ये ही काय मोली असल्यामुळे त्यात काही उमराचे फळं पानं जे हे पडतात ती कुसतात आणि त्या ठिकाणी काही जीवाणू होतात. उमराच्या मातीतले जीवाणू, शेणातले जीवाणू आणि ताकातले जीवाणू, हे 3 झालेत. हे जीवाणू झाले. याचं खाद्य झालं बेसन आणि गुळ हा झाला ग्लुकोज. तर हे म्हणजे त्या जीवाणूंना हे खाद्य मिळालंय, बेसन म्हणून जे आपण त्यांना खाद्य दिलंय, आणि त्यांना टॉनिक म्हणून आपण तो गुळ दिलेला आहे, ग्लुकोज. तर याच्यामध्ये हे आता मल्टिप्लाय होतील. आणि गोमूत्र जे टाकलेलं आहे ते प्रिझर्वेटर म्हणून टाकलेलं आहे. जीवाणू हे खत नाही, हे यासाठी सांगतोय की आपलं म्हणजे जीवामृत हे खत नाही, पण याच्यामध्ये जे जीवाणू आहे ते आपल्या झाडाला जे आपण जमिनीत खतं दिलं आहे त्याचं ते शिजवायचं काम करतं, त्याला ते ॲक्टिव्ह करतं, त्याला ते झाडाला ते अन्न लवकर उचलता येतं. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जोपर्यंत त्या ठिकाणी ओलावा आहे तोपर्यंत हे जीवाणू काम करतात. त्यामुळे साधारण 6 महिन्यातून 3 महिन्यातून तुमचं ड्रीप असेल तर ह्याच्यामधनं हे सगळं गाळून आपण ड्रीप मध्ये हे देऊ शकतो. तर हे आवश्यक यासाठी की आपल्याकडे जे आपण ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे करतो, जे शेणखत दिलेलं आहे किंवा कुजलेला पालापाचोळा दिलेला आहे किंवा जे काही नीमपेंड दिली, करंज पेंड दिलेली, नीमपेंड, करंज पेंड वगैरे या ज्या गोष्टी आहेत या पूर्ण डिकम्पोज व्हायला 4 ते 6 महिने घेतात. आणि हे जीवाणू असल्यामुळे हे लवकर डिकम्पोज होतात. काही जमिनीमध्ये सॅच्युरेट झालेली काही खतं आहे, तर ती सॅच्युरेट झालेली म्हणजे त्या ठिकाणी आपण हे म्हणू शकतो की ती त्या ठिकाणी ती म्हणजे अशी घट्ट प्रमाणात एक सॅच्युरेट म्हणजे ह्याच्यात जमा झालेली आहेत, त्याचं ते हे जीवामृत विघटन करतं. आणि विघटन केल्यामुळे झाडांना लवकर अपटेक करता येतं, झाडांची वाढ दिसून येते, झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जमिनीतली बुरशी कमी होते, असे बरेच फायदे आहेत. आणि
खर्च अगदी नगण्य. हे 200 लिटरचं हे केलेलं आहे मी, हे आज केलेलं आहे. आता समजा 11 वाजलेले आहेत आजचे. हे परवा मी साधारण 2 दिवसानंतर 48 तास ठेवल. 48 तासानंतर मग मी माझ्या झाडांना हे देणार आहे. तर या पद्धतीने आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. पण ह्या पद्धतीने जीवामृत केलं तर ह्यामध्ये 3 प्रकारचे बॅक्टेरिया आपल्याला मिळत आहेत. शेणातले, ताकातले आणि उंबराखालच्या मातीतले. ज्या ठिकाणी आपण शेणखत वगैरे करतोय, ज्याच्याकडे शेणखत असेल किंवा पालापाचोळा असेल, त्यावर जर कधी हे जीवामृत टाकलं तर तिथं लवकर डिकम्पोज होतं, म्हणजे खत लवकर तयार होतं. आणि याची किंमत तसा खर्च जर कधी म्हटलं 200 लिटर याचा, तर 1 किलो गूळ, 1 किलो बेसन आणि एक 2-3 लिटर ताक. ताक साधारण 4-5 लिटर असलं तरी चालतं. 5-6 लिटर ताक टाकलं म्हणजे झालं. आता हे पूर्ण पाण्याने भरून देऊ. हे सावलीत यासाठी ठेवायचे की उन्हामध्ये ते गरम होईल आणि त्या ठिकाणी बॅक्टेरिया हे मल्टिप्लाय व्हायला अडचण निर्माण होईल. त्यामुळे आता हा ड्रम भरून ठेवू आणि परवापासून ही आपण वापरायला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. ही माहिती नेहमीप्रमाणे सगळ्यांना शेअर करा.